हाय एव्हरीवन. टॉपिक नंबर 5 सबसिडरी बुक्स, त्यामधील पेज नंबर 136 मधील 4th इलास्ट्रेशन. प्रिपेअर 2 कॉलम कॅशबुक ऑफ गुरु दक्षिणा ब्रदर्स. नॅरेशन नॉट रिक्वायर्ड. म्हणजे यामध्ये सांगितलेलं आहे जो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व कराल त्यामध्ये नॅरेशन लिहू नका, त्याची काही गरज नाही आहे. प्रॉब्लेम सुरू करण्याच्या अगोदर जर एखादा चेक डिसऑनर्ड झालं, म्हणजे जर डिसऑनर्ड झालं तर ते कसं होतं हेच जाणून घेऊया. सपोज जर बिअरर चेक जर रिसिव्ड केला तर एंट्री काय राहणार आहे? जनरल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू XYZ, म्हणजे ज्याच्या नावाचा आहे त्याचा चेक. हा चेक सपोज मला भेटला, नंतर मी तो बँकमध्ये डिपॉझिट करणार, बरोबर की नाही? मग बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पुढे म्हणजे ही जनरल एंट्री राहील. जर हा चेक बाउन्स झाला, म्हणजेच काय डिसऑनर्ड झाला, तर मी हा चेक ज्या व्यक्तीने मला दिला आहे त्या व्यक्तीला मी रिटर्न करणार. हीच आहे की डिसऑनर्ड होणं म्हणजे काय आहे. म्हणजे कोणाचे पैसे गेलेत किंवा मला भेटलेत काहीच नाही, यामध्ये कोणाकडेही पैसे जात नाही किंवा कोणाकडे पैसे येतही नाही, हेच फक्त होतं. तर आता प्रॉब्लेमला स्टार्ट करू. मार्च 2019च्या सर्व ट्रान्झॅक्शन आहेत. मार्च महिन्यातील ह्या सर्व ट्रान्झॅक्शन आहेत. फर्स्ट ट्रान्झॅक्शन कॅश बॅलेन्स ₹13,000 अँड बँक ओव्हरड्राफ्ट ₹18,000. पहिली आहे ही एंट्री. तर त्याचं फॉर्मॅट सगळ्यांनी बनवायचं आहे 2 पेजवरती. इन द बुक्स ऑफ गुरु दक्षिणा ब्रदर्स कॅशबुक विथ कॅश अँड बँक कॉलम. कॅश आणि बँक ज्या ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत तेवढ्याच फक्त या प्रॉब्लेममध्ये लिहायच्या आहेत. पहिली एंट्री आहे तर कॅश बॅलेन्स ₹13,000. कॅश बॅलेन्स म्हणजे काय? डेबिट. आणि बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे क्रेडिट साईड. ही नेहमी लक्षात ठेवायची की फर्स्ट मार्चमध्ये कॅश बॅलेन्स म्हणजे बॅलेन्स ब्रॉट डाऊन 13,000 दिलेला आहे आणि बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलेन्स म्हणजे बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन 18,000 हा पण दिलेला आहे. एंट्री कशी येणार आहे? टू बॅलेन्स ब्रॉट डाऊन फर्स्ट मार्च. बघा 13,000 कॅश कॉलम दिलेला आहे, म्हणजे कॅश बॅलन्स दिला म्हणून कॅश कॉलममध्ये. आणि पुढचे दिलेले आहे फर्स्ट मार्च पेमेंट साईडला बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. बँक ओव्हरड्राफ्टची एंट्री आहे ती बँकच्या रिलेटेड आहे म्हणून बँक कॉलममध्ये 18,000. ओके, ही आहे पहिली एंट्री. सेकंड एंट्री रिसिव्ड फ्रॉम नेहा कॅश ₹1,700 अँड बिअरर चेक ऑफ ₹500. ओके, रिसिव्ड फ्रॉम नेहा म्हणजे काय? कॅश किती होत आहे? 1,700 आणि बिअरर चेक म्हणजे काय की कॅशच येणार म्हणून कॅश किती आहे? 500. मग एकूण टोटल किती झाली? 1,700 प्लस 500 2,200. कॅश रिसिव्ड झाले, कॅश अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. मग सेकंड मार्चची एंट्री टू नेहा अकाउंट, बरोबर. म्हणजे कॅश ही कॅश कॉलममध्ये लिहायची आहे की रिसिट साईडला सेकंड मार्च टू नेहा अकाउंट कॅश कॉलममध्ये 2,200. या एंट्रीमध्ये ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये रिसिव्ड फ्रॉम नेहा कॅश अँड बिअरर चेक. बिअरर चेकचा अर्थ पण कॅशच होते. मग ही कंबाईंड म्हणजे एकत्रितरित्या एंट्री आहे 1,700 प्लस 500. त्यानंतरला पुढची एंट्री आहे 7 मार्च पेड टू धनराज ऑफ ₹6,000 बाय चेक. ह्या एंट्रीमध्ये पे करत आहोत म्हणजेच पैसे जात आहेत. ओके, तर कॅश अकाउंट काय होतं आहे? क्रेडिट होतं आहे आणि धनराज अकाउंट डेबिट होतं आहे. मग काय आता एंट्री येणार?
धनराज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ओके, एंट्री पास करताना बाय धनराज अकाउंट, बाय धनराज अकाउंट. ट्रान्झॅक्शन आहे बँकमधून, म्हणून बँक कॉलममध्ये 6000. एकदम इझी एंट्री आहे ही, की बाय चेक थ्रू करत आहे एंट्री, म्हणून बाय बँक कॉलममध्ये चेकची अमाऊंट 6000 लिहायची आहे. नेक्स्ट एंट्री 8 मार्च. कॅश सेल्स ₹6,545 अँड डिस्काउंट अलाउड ₹55,000. तर कॅश सेल्स, कॅश काय होत आहे, येत आहे, आणि सेल्स काय होत आहे, जात आहे. तर एंट्री कशी आहे, डिस्काउंट बनवायचं नाही या एंट्रीमध्ये, कारण जनरल एंट्री कॅश अकाउंट डेबिट डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री येणार आहे. पण आता सेल्स ही पूर्ण एंट्री कितीची आहे, 6,545 अमाऊंट सेल्समध्ये आहे, डिस्काउंट आहे 55, म्हणजे डायरेक्ट जे आहे सेल्स ती एंट्री घ्यायची आहे. म्हणजे डायरेक्ट टोटल अमाऊंट घेतली आपण. मग जनरल एंट्री कॅश अकाउंट डेबिट डिस्काउंट अलाउड डेबिट टू सेल्स अकाउंट अशी जनरल एंट्री आहे, म्हणून फक्त सेल्स घ्यायची आहे. आणि ती एंट्री 4 तारखा, किती तारीख आहे, 8ची एंट्री टू सेल्स अकाउंट कॅश कॉलममध्ये 6,545. नेक्स्ट एंट्री 10th मार्च. चेक रिसिव्ड ऑन 2nd मार्च 2019 डिपॉझिटेड इन टू बँक. आता बँक आलं म्हणजे बँक कॉलममध्ये लिहायचं. चेक रिसिव्ड 2nd मार्च 2019 आलं आहे बघा. 2nd मार्चला बेरर चेक हा रिसिव्ह झाला आहे, त्या चेकला मी डिपॉझिट करत आहे, आणि 500चा चेक होता, आणि एंट्री कशी होती, म्हणजे एंट्री होती. तर जनरल एंट्री कशी होती, जनरल एंट्री काय येईल, कॅश अकाउंट डेबिट टू नेहा. पण हा चेक होता, तर कॅश काय करणार, बँकमध्ये डिपॉझिट करणार, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही काय आहे, कॉन्ट्रा एंट्री आहे. लेजर फोलिओमध्ये कॉन्ट्रा एंट्री असल्यामुळे सी लिहायचं, म्हणून बँक कॉलममध्ये डेबिट साईडला टू कॅश अकाउंट 6,445. आणि आता कॅशच्या क्रेडिटला आहे, म्हणून कॅश कॉलममध्ये 10th मार्च बाय बँक अकाउंट लेजर फोलिओ सी, आणि कॅश कॉलममध्ये किती लिहायचे आहे, 500. ओके, चला आता नेक्स्ट 6 एंट्री आहे 12 मार्च. डिपॉझिटेड इन टू बँक ₹5,000. ह्याची जनरल एंट्री कशी येणार आहे, सिम्पल आहे, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट विथ ₹5,000. आता ही पण काय आहे, कॉन्ट्रा एंट्री. सेम कॅश कॉलम 5,000 आणि बँक अकाउंट. मग एंट्री पास करताना 12 मार्च टू कॅश अकाउंट लेजर फोलिओ सी, बँक अकाउंटमध्ये 5,000, आणि अशीच अमाऊंट करून बाय बँक अकाउंट 12 मार्च लेजर फोलिओ सी, कॅश कॉलममध्ये 5,000. कॉन्ट्रा एंट्रीचे 2 एंट्री पास करायचे असतात. नेक्स्ट एंट्री आहे 7/13ची. गुड्स परचेस्ड फ्रॉम प्राची ऑन क्रेडिट ₹5,000. प्राचीकडून गुड्स परचेस केले, तर एंट्री काय येणार आहे, परचेस अकाउंट डेबिट टू प्राची अकाउंट. आता ही आणि क्रेडिटची ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार नाही. ओके, कारण आपल्याला
कॅश आणि बँक थ्रू जेवढ्या ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत त्याचंच कॅशबुक बनवायला सांगितलेलं असल्यामुळे ही पूर्णपणे क्रेडिट बेसवर झालेली ट्रान्झॅक्शन असल्यामुळे ह्याचं रेकॉर्ड बनवायचं नाही आहे. म्हणजे पुढच्या एंट्रीवर जाऊया की पुढची एंट्री काय आहे 15 मार्चची एंट्री. चेक रिसिव्ड फ्रॉम नेहा रिटर्न डिसऑनर्ड. आता मगाशी सुरुवातीलाच सांगितलं होतं डिसऑनर्ड होणं म्हणजे काय. चेक रिसिव्ड फ्रॉम नेहा रिटर्न डिसऑनर्ड. जर मला कोणी चेक दिला आणि तो डिसऑनर्ड झाला तर तो मी रिटर्न देणार त्या व्यक्तीला. म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू जी व्यक्ती आहे तिचं नाव, आणि हा चेक मी डिपॉझिट केला तर बँक अकाउंट आलं, म्हणजे बँक अकाउंट डेबिट होणार आणि कॅश अकाउंट क्रेडिट होणार. म्हणजे इथे नाव कोणाचं आहे, नेहाचं. ओके, नेहाचं नाव असल्यामुळे नेहा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, म्हणून बाय बँक अकाउंट 500. आता बघा बाय बँक अकाउंट 500 बँकमध्ये आले. ही एकदम सिंपल एंट्री आहे. अर्थ समजून घेतला की एंट्री पास करायला सोपं जातं. पुढची एंट्री आहे 20. परचेस गुड्स फ्रॉम स्वीटी ₹5,000 ॲट 7% ट्रेड डिस्काउंट अँड पेड हाफ द अमाऊंट इमिडिएटली. एंट्रीमध्ये काय सांगितलं आहे, परचेस गुड्स फ्रॉम स्वीटी म्हणजेच अर्धे पैसे पे केलेले आहेत. मग 5,000 इंटू 7% काढायचं आहे, म्हणजे 7/100 किती होणार आहे 350. तर एंट्री कशी येणार आहे, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किती आहे, टोटल अमाऊंट किती केलेली आहे 350 हे काय मिळालेलं आहे. त्यातून एंडिंगला बघा कसं केलेलं आहे. ट्रान्झॅक्शन डेटेड 20 मार्च 2019. ग्रॉस परचेस 5,000 आहे, लेस 7% ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे 350 आलं. म्हणून 5,000 मायनस 350 इक्वल्स टू 4,650. आता यावरती इंटू 1.5 म्हणजे 2,325 कॅश पेड केलेले आहेत. ही एंट्री वर्किंग नोटमध्ये आहे, त्याच्यामुळे जनरल एंट्री काय होणार आहे, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट काय आहे 2,325. आता आपल्याला काय लिहायचं आहे, कॅश अकाउंट आहे म्हणून कॅश कॉलममध्ये लिहायचं आहे 2,325 आणि बाय परचेस अकाउंट बघा, बाय परचेस अकाउंट कॅश कॉलममध्ये काय लिहिलं आहे 2,325. ही कॉन्ट्रा एंट्री नाही आहे, ही सिम्पलच आहे. पुढचं आहे बँक 22ची एंट्री आहे. बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹1,000 अँड कलेक्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹1,650. अर्थ नीट समजून घ्या. बँकेने इन्शुरन्स पे केलेत म्हणजे बँककडून काय होणार आहे, पैसे जाणार आहेत आणि इन्शुरन्स प्रीमियमचे पैसे आहेत म्हणून मग एंट्री काय होणार आहे की इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू काय बँक अकाउंट 1,000. आणि आता कलेक्ट करायला सांगितले आहेत, बँककडे रिसिव्ड होत आहेत म्हणजे येत आहेत, म्हणून बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणून बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट 1,000 आणि दुसरी काय होणार आहे टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,650. ओके, एंट्री बघा कशी पास केलेली आहे. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट बँक कॉलममध्ये 1,650 आणि इकडे बघा पेमेंट साईडला बाय इंटरेस्ट प्रीमियम अकाउंट आणि बँक कॉलममध्ये 1,000. नेक्स्ट एंट्री आहे 24 मार्च. चेक इश्यूड टू धनराज वॉज
डिसऑनर्ड. आता धनराज बघा, एंट्री बघा, पेड टू धनराज 6000 बाय चेक. धनराज अकाउंट काय होणार आहे, डेबिट होणार आहे आणि क्रेडिट बँक अकाउंट होणार आहे. पण आता हा चेक डिसऑनर्ड झाला, मग तो चेक काय होणार, रिटर्न होणार. मग एंट्री काय येणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू धनराज अकाउंट. मग धनराज अकाउंट कसं होणार आहे, टू धनराज अकाउंट 6000. 24 मार्च टू धनराज अकाउंट, बँक कॉलममध्ये 6000. ओके, नेक्स्ट एंट्री, गुप्ता स्टोर डायरेक्टली डिपॉझिटेड इनटू अवर बँक अकाउंट 7500. गुप्ता स्टोअरने अकाउंटमध्ये डायरेक्ट किती पैसे केलेले आहेत, पैसे टाकलेले आहेत 7500. याची जनरल एंट्री कशी पास होते, बँक अकाउंट डेबिट टू गुप्ता स्टोअर अकाउंट. मग टू गुप्ता स्टोअर आलं बरोबर, आणि बँक कॉलममध्ये बँकची ट्रान्झॅक्शन आहे, बँक कॉलममध्ये लिहायचं आहे. टू 26 एंट्री टू गुप्ता स्टोअर अकाउंट, बँक कॉलममध्ये 7500. नेक्स्ट एंडची एंट्री, डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ रुपीज 3920 इनटू बँक. ही एंट्री थोडी नीट लक्षात देऊन समजून घ्या. एक्सेस म्हणजे काय, वरचे जे पैसे येतात त्याला बोलतात एक्सेस. तर कॅशची टोटल आता आपण करणार आहोत. संपूर्ण कॅशची टोटल किती होणार आहे. नॉर्मली आपल्याला बघता क्षणी कळतं की कोणती साईट मोठी आणि कोणती साईट लहान आहे. कॅशची टोटल 13,000 प्लस 2,200 प्लस 6,545. पूर्ण टोटल काय येते 21,745. सेम आता इकडची बघा, 500 प्लस 5,000 प्लस 2,325. आता याची टोटल काय येणार आहे 7,826 राईट. मग 21,745 मायनस 7,826 अमाऊंट काय होणार आहे 10,000. आता ह्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा, डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ 3,920 इनटू बँक. हे बँक वरचे पैसे आहेत ते बँकमध्ये टाकायचे आहेत, म्हणून एंट्री येणार आहे 30 तारखेची. बाय बँक अकाउंट कॉन्ट्रा एंट्री असल्यामुळे कॅश कॉलममध्ये 10,000 आणि कॉन्ट्रा एंट्री सेकंड इफेक्ट म्हणजे सेकंड एंट्री कुठे येणार आहे, रिसीट साईडला 30 मार्च टू कॅश अकाउंट लेजर फोलिओ सी आणि बँक कॉलममध्ये 10,000. ही एकदम इझी एंट्री आहे. तर पहिलं तर आता झालेलं आहे आपलं कॅश कॉलम झालेलं आहे आणि पुढे काय दिलेलं आहे बघा, डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ रुपीज. आता नॉर्मली बॅलन्स तर तोच राहिला ना 3,920. ॲडजस्टमेंटमध्ये पण तेच दिलेलं आहे, म्हणून 31 मार्चची एंट्री बाय बॅलन्स कॅरी डाऊन हा आपल्याला ट्रान्सफर करायला सांगितलेला आहे, म्हणून 3,920 कॅश कॉलममध्ये. सेम बँकची पण टोटल आहे ती टॅली करून घ्यायची आहे. बँकची एका पहिल्या कॉलमची म्हणजे रिसीट साईडची टोटल आहे 30,650. त्यातून मायनस करून पेमेंट साईट मायनस करून 5,150 ही टोटल येते. मग आता सेम दोन्ही बाजू 30,650 इकडे पण सेम होणार आहे. त्यानंतर हा पुढची आता म्हणजे हे ट्रान्झॅक्शन आहेत त्या मार्चच्या आहेत. बाय बॅलन्स कॅरी डाऊन ही सरळ एंट्री जशीच्या तशी उचलून रिसीट साईडला डेबिट साईडला लिहायची आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, कारण आता ही आपल्याला जमा असलेली रक्कम मिळालेली आहे, म्हणून टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश कॉलममध्ये आणि बँक कॉलममध्ये सेम अमाऊंट लिहायची आहे. फक्त डेट चेंज होणार आहे की 1 एप्रिल. ओके, बघा इथे वर्किंग नोटमध्ये टोटल रिसीट ऑफ कॅश 21,745 मायनस पेमेंट टोटल अप टू 22 मार्च दिलेला आहे.
क्लोजिंग कॅश बॅलन्स आपल्याला काढायचा आहे, जो मगाशी मी सांगितला 30 मार्च आणि 31 मार्चचा बॅलन्स कॅल्क्युलेट करायला प्रॉब्लेममध्ये व्यवस्थितरित्या